साई सुपर येलो आणि केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू पीक घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं साई सुपरच व्हरायटी आहे. हा येलो आणि मार्केट रेट म्हणाल तर 30-32 रुपये किलो हा आजचा रेट आहे. या प्लॉटमधूनच हे केलेलं आहे. अशा पद्धतीनं फुलं केळी पिकामधील आंतरपीक घेतलेलं आहे. ही क्वालिटी थोडेसे ड्रॉबॅक पण आहेत झाडामध्ये. जरा थोडेसे झाडं खराब होतात साई सुपरमध्ये. वातावरणातील बदल असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील तर त्यामुळे ते होत आहे. कारण हे मागच्याही प्लॉटमध्ये एका ठिकाणी असं जाणून आलं, झेंडूमध्ये थोडंसं सीडचा प्रॉब्लेम हा येतो आहे. अशा पद्धतीनं ही साई सुपर व्हरायटीची क्वालिटी ही फुल आहे. डाळीमध्ये सध्या हा जो प्रॉब्लेम येतो आहे तर यावरती स्प्रे शेड्यूल हे घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही जो काही माव्याचा अटॅक दिसतो आहे यासाठी स्प्रे होणं गरजेचं आहे. हा स्प्रे झाल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं यासाठी तुम्ही गॅस पॉयझनयुक्त कीटकनाशक वापरू शकता. मोनोक्रोटोफॉस वगैरे सुमोटोमो किंवा बाकी कंपनीचं उदाहरण सांगितलेलं फक्त की तुम्ही कोणत्याही मोनोक्रोटोफॉस मिळत असेल त्याचं वापरू शकता. दुसरी गोष्ट या बागेमध्ये आंतरपीक सुरुवातीला आपण झेंडू पीक घेतलं होतं. आता तानावरती सोडलेली ही बाग आहे आणि यासाठी शेणखत वगैरे भरून झालेलं आहे. झाडांची कंडिशन अशी आहे, पहिलाच बहार आहे आणि अशा पद्धतीनं हे डाळिंब पीक या आहे. तर यामध्ये आता अशा पद्धतीने काडी बनलेली आहे आणि शक्यतो अशा जे कळी येतील किंवा जे फ्लावरिंग होतं आहे तर ते काढून टाकणं गरजेचं आहे. आणि काडीचा हा जो कट घेतलेला आहे बघा इथं, म्हणजे शेंडा वगैरे जो वाढतो तर तो कट घेतल्यानंतर काडी अशी बनते. सगळ्यात महत्त्वाचं हे महत्त्वाचं आहे. आणि असा जो थ्रिप्स आहे किंवा मावा आहे याचं कंट्रोलिंग करणं गरजेचं राहणार आहे. थंडीमुळे हा अटॅक हा शक्यतो जास्त राहतो. त्याचा परिणाम फांद्यांची वाढ किंवा स्टोरेज हे कमी होतं. त्यामुळं त्यावरती स्प्रे शेड्यूल ठेवणं हे गरजेचं राहतं. काडी हे बा काडीची साईज बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीनं काडीची साईज बनते. परंतु आता ह्यातली गर्दी कमी करणं थोडंसं किंवा ज्या काही गोष्टी आहेत ह्या करणं पण गरजेचं आहे. वरती वॉटरशूट वाढत आहेत किंवा ज्या फांद्या वाढतात तर ह्या कट करणं गरजेचं राहणार आहे. बाकी तर खालील नवीन वॉटरशूट वाढतात बुंद्यामध्ये
ते काढणं गरजेचं आहे. आता या ठिकाणं पहा, सूर्यप्रकाश जो म्हणतो आपण तर तो बुंद्यापर्यंत येतो. अशा पद्धतीनं झाडांना छाटणी करणं डाळिंबागेमध्ये गरजेचं असतं. ही या ठिकाणं आपण हा कडे घेतल्यानंतर इथं वाढलेलं आहे, तर हे आता काढावं लागणार आहे. कारण हे काढलं तरच आपल्याला ही जी स्टोरेज आहे किंवा ही जी फांदी आहे, ही जी जाडी तुम्हाला चांगली मिळते. हे बघा, मेन स्टेम, नंतर ह्याला बाकी उपफांद्या आहेत आणि त्यावरतीच आपला मालाची जी नवीन फ्लावरिंग होणार आहे किंवा जे सेटिंग होतं तर त्यावरती होतं. हे यासाठीच आहे. 2 व्हिडिओ आहेत, एक केळी पिकाचा आणि एक डाळिंब पिकाचा. त्याचबरोबर आंतरपीक केळी पिकामध्ये झेंडू पीक घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्यात महत्त्वाचं अशी फ्लावरिंग होतं आहे ते काढणं गरजेचं आहे. हे स्टोरेज कमी करतं आहे. झाडांची अन्नद्रव्य दिलेली वायाला जातात किंवा जे काही आहेत जमिनीमध्ये आपटेक करतायत झाडं, तर ते झाडांच्या फांद्यामध्ये स्टोरेज होणं हे पुढील काळामध्ये आपल्याला फ्लावरिंगसाठी महत्त्वपूर्ण राहतं. तर त्यासाठी त्या गोष्टीवरती आपण आता काम करणं गरजेचं आहे. बाकी क्लिनिंग वगैरे करणं बागेमध्ये किंवा तणांचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं ह्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.